So bipolar junction transistor, in this unit, the bipolar junction transistor is nothing but BJT. The B means bipolar, J means junction, T means transistor. So mostly that is abbreviation is mentioned as BJT. So BJT means bipolar junction transistor, that is also called as transistor. In this bipolar junction transistor, the transistor is three-layer semiconductor device consisting of either two N and one P type layer, or one 2p and one n type layer. So that is here mentioned in short, that is bipolar junction transistor. We will study, that is there are two types, that is PNP transistor and NPN transistor. So PNP transistor means what? There are two p type layers and one n type layer. That is PP means there is two types of p type layer and one type of n layer. And NPN transistor means what? Here is two n type layers used and one p type layer is used, that is NPN transistor. So BJT means bipolar junction transistor, that is PNP transistor and NPN transistor. So we will study constructional and working diagrams of circuit diagrams of PNP transistor and NPN transistor. Then BJT, that is it is three layer that I told. That three layers or three terminals are emitter, base and collector. That is three terminal device आहे. तर BJT जो आहे थ्री टर्मिनल डिव्हाइस आहे. बेस, इमिटर, कलेक्टर तीन टर्मिनल आहेत, की आपण लास्ट युनिटमध्ये PN जंक्शन डायोड किंवा झिनर डायोड स्टडी केला. तर डायोडला टू टर्मिनल जे आहे, तर डायोडला टू टर्मिनल आपण ॲनोड टर्मिनल अँड कॅथोड टर्मिनल जे आहे स्टडी केलेलं. आता BJT जो आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे. तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर काय? थ्री टर्मिनल डिव्हाइस आहे, दॅट इज इमिटर, बेस अँड कलेक्टर तीन टर्मिनल आहे. देन बेस इज व्हेरी थिन कंपेअर्ड टू अदर टू लेयर्स. तर बेस जो आहे दॅट इज व्हेरी थिन compared to other two layers, means as compared to emitter and collector, base is very thin. Then base is lightly doped. तर बेस जो आहे lightly doped, emitter is heavily doped and collector is moderately doped. जर आपण काय करणार आहे, बेस टर्मिनल जे आहे मोस्ट ऑफ केसेस मध्ये बेस काय करणार आहे, कॉमन टर्मिनल म्हणून यूज करणार आहे. तर कॉमन टर्मिनल मीन्स व्हॉट? बेस जो आहे तो आपण काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये डोपिंग जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर बेस जो आहे लाईटली डोप, इमिटर जो आहे हेवीली डोप आणि कलेक्टर जो आहे दॅट इज मॉडरेटली डोप्ड असणार आहे. देन आपण ट्रान्झिस्टरचे दोन टाईप स्टडी करणार आहे, NPN ट्रान्झिस्टर अँड PNP ट्रान्झिस्टर. सो NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय, इमिटर अँड कलेक्टर आर मेड अप ऑफ N टाईप सेमीकंडक्टर अँड बेस इज मेड अप ऑफ P टाईप सेमीकंडक्टर. तर याच्यामध्ये काय N आणि दोन N टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल आपण काय करणार आहे, यूज करणार आहे, आणि एक P टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो यूज करणार आहे. तर मिडल टर्मिनल जे आहे ते तुमचं काय असणार आहे, बेस टर्मिनल असणार आहे. आणि इमिटर आणि कलेक्टर जे आहे दॅट इज कनेक्टेड टू N टाईप. तर सर्किट डायग्राम ज्यावेळी ऑब्झर्व करणार त्यावेळी जास्त डीप मध्ये लक्षात येईल तुम्हाला. PNP ट्रान्झिस्टर मध्ये सेम, की N जो आहे तो तुमचा काय असणार आहे, मिडल टर्मिनल बेसला कनेक्टेड असणार आहे, आणि अदर टू टर्मिनल जे आहे इमिटर अँड कलेक्टर जे आहे P टाईपला कनेक्टेड असणार आहे. सो both these types PNP and NPN are extensively used either separately or in the same circuit. तर आपण काय करणार आहे, सर्किट डायग्राम जे आहे सेपरेट सर्किट डायग्राम जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. PNP ट्रान्झिस्टर, NPN ट्रान्झिस्टर असेल तर डायग्राम्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. देन BJT हॅज टू जंक्शन्स. तर जंक्शन्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर जंक्शन जे आहे BJT मध्ये दोन जंक्शन असणार आहे, इमिटर बेस जंक्शन
तर इमिटर टर्मिनल आणि बेस टर्मिनलच्या अक्रॉसचं जंक्शन जे आहे ते आपण काय करणार आहे, ईबी जंक्शन रिप्रेझेंट करणार आहे. तर कॅपिटल ई अँड कॅपिटल बी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ईबी मीन्स काय, इमिटर बेस जंक्शन, आणि सेकंड जंक्शन जे आहे सीबी जंक्शन. तर सीबी मीन्स काय, कलेक्टर बेस जंक्शन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर कलेक्टर टर्मिनल आणि बेस टर्मिनल जे आहे त्याच्या अक्रॉस जंक्शन आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर बीजेटी मध्ये आपण दोन जंक्शन जे आहे सर्किट डायग्राम मध्ये स्टडी करणार आहे. फर्स्ट इज ईबी जंक्शन, that is emitter base junction, and second is CB junction, that is collector base junction. Then next is the device is called as bipolar junction transistor. तर क्वेश्चन पेपर मध्ये काय वेळा 2 मार्क्स साठी बेसिक क्वेश्चन विचारलेला असतो. व्हॉट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा व्हॉट इज बायपोलर कन्सेप्ट जो आहे तो विचारलेला असतो. तर याच्यामध्ये bipolar junction transistor means what, current is due to motion of two types of charge carriers, that is free electrons and holes. Then तर इथं काय केलेलं आहे, स्टेटमेंट काय नोट केलेलं आहे, करंट डायरेक्शन जे आहे बायपोलर. तर बायपोलर मीन्स व्हॉट, की तुमची करंट डायरेक्शन जी आहे बोथ डायरेक्शन मध्ये असणार आहे, मीन्स फॉरवर्ड ॲज वेल ॲज रिव्हर्स डायरेक्शन मध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये तुमचे सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज होल्स पण काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. दॅट इज देर आर 2 टाइप्स ऑफ चार्ज कॅरियर्स, दॅट इज इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. दोन्ही टाइपचे चार्ज कॅरियर जे आहे सर्किटमध्ये प्रेझेंट असणार आहे. तर करंट डायरेक्शनल जे आहे बाय डायरेक्शनल असणार आहे. तर बाय डायरेक्शनल मीन्स व्हॉट, करंट जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे ॲज वेल ॲज रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे. Then transistor analogous to 2 diode connected back to back, that is EB diode and CB diode. तर EB means emitter based diode and CB means collector based diode. तर आपण ह्या सर्किट डायग्राम जे आहे त्या डिटेल मध्ये या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. तर बेसिक इंट्रोडक्शन मध्ये एवढंच लक्षात ठेवा की बीजेटी जो आहे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे, इमिटर बेस कलेक्टर. देन 2 टाइप आपण स्टडी करणार आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर, पीएनपी ट्रान्झिस्टर. देन नेक्स्ट आपण याच्यामध्ये 2 जंक्शन स्टडी करणार आहे, दॅट इज इमिटर बेस जंक्शन अँड कलेक्टर बेस जंक्शन. देन ट्रान्झिस्टर किंवा बीजेटी और बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये करंट डायरेक्शन जे आहे दॅट इज बायपोलर मीन्स बाय डायरेक्शनल असणार आहे. सो बाय डायरेक्शनल मीन्स व्हॉट, करंट that is due to 2 types of charge carrier, that is free electrons and holes. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अँड होल्स दोन्ही काय असणार आहे तुमचे प्रेझेंट असणार आहे. तर बोथ डायरेक्शन मध्ये काय असणार आहे, करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर जे आहे ते फ्लो होणार आहे. देन नेक्स्ट ट्रान्झिस्टर स्ट्रक्चर जे आहे ते इंडिकेट केलेले आहे. तर ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल आणि सर्किट सिम्बॉल जो आहे तो इथे मी स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. दॅट इज इट इन डायोड देर इज 1 पीएन जंक्शन. तर आपण पीएन जंक्शन डायोड जो आहे लास्ट युनिटमध्ये स्टडी केला. तर याच्यामध्ये ओनली 1 जंक्शन आपण स्टडी केलेलं, की आता तुम्हाला स्टेटमेंट सांगितलेलं बीजेटी मध्ये आपण काय करणार आहे, 2 जंक्शन स्टडी करणार आहे, इमिटर बेस जंक्शन अँड कलेक्टर बेस जंक्शन. सो in bipolar junction transistor, that is also called as BJT, short form जो आहे BJT मेन्शन करणार आहे, that is bipolar junction transistor. There are 3 layers and 2 PN junction. तर 3 layers तुम्हाला आता सांगितले. 3 layers मीन्स काय, 3 टर्मिनल असणार आहे, बेस टर्मिनल, कलेक्टर टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल. आणि देर आर 2 PN जंक्शन्स. तर PN जंक्शन्स जे आहे ते मी इथं आता मेन्शन केले. तर इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन, ईबी जंक्शन आणि सीबी जंक्शन. तर 2 जंक्शन जे आहे ते तुमचे सर्किटमध्ये प्रेझेंट असणार आहे. देन सर्किट सिम्बॉल जो आहे PNP ट्रान्झिस्टर अँड NPN ट्रान्झिस्टरचा इथं सिम्बॉल जो आहे तो स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. तर फर्स्ट डायग्राम मध्ये PN तर NPN ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. इथं N, इथं ब्रॅकेटमध्ये P आणि इथं N नोट केलेला आहे. तर बेस जो आहे तो तुमचा काय असणार आहे, कॉमन टर्मिनल असणार आहे. तर सिम्बॉल
बघा इथं हा ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. तर 3 टर्मिनल किंवा 3 लेअर डिव्हाइस आहे. फर्स्ट टर्मिनल जे आहे बेस टर्मिनल, इथं कलेक्टर टर्मिनल आणि हे जे आहे इमिटर टर्मिनल. तर बेस कलेक्टर अँड इमिटर. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये तर हा ॲरो जो आहे तो काय केलेला आहे, हा आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे सर्कलच्या, दॅट इज NPN ट्रान्झिस्टर. आता PNP ट्रान्झिस्टर मध्ये बघा सिम्बॉल सेम आहे, फक्त ॲरो काय केलेला आहे तो सर्कलच्या इनसाइड डायरेक्शन मध्ये इंडिकेट केलेला आहे. तर फक्त ॲरोचा डिफरन्स आहे सिम्बॉल मध्ये. टर्मिनल सेम, कलेक्टर बेस इमिटर. PNP ट्रान्झिस्टर आहे. तर PNP ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो इनसाइडला इंडिकेट केलेला आहे आणि NPN ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो काय केलेला आहे आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे. देन इथं कन्स्ट्रक्शनल डायग्राम जे आहे NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टरची इंडिकेट केलेली आहे. बेस टर्मिनल, कलेक्टर टर्मिनल, इमिटर टर्मिनल. आता आपण सर्किट डायग्राम स्टडी करणार आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये काय असणार आहे, बेस जो आहे तो आपण काय करणार आहे ऑलवेज कॅपिटल B ने रिप्रेझेंट करणार आहे. कलेक्टर जो आहे तो कॅपिटल C ने रिप्रेझेंट करणार आहे आणि इमिटर जो आहे तो कॅपिटल E ने रिप्रेझेंट करणार आहे. तर या डायग्राम मध्ये PNPच्या डायग्राम मध्ये B मीन्स बेस, C मीन्स कलेक्टर, E मीन्स इमिटर. तर NPN मीन्स काय, देर इज 2 टाइप्स ऑफ N टाइप सेमीकंडक्टर अँड 1 P टाइप सेमीकंडक्टर. PNP मध्ये काय, देर आर 2 टाइप्स ऑफ P टाइप सेमीकंडक्टर अँड 1 N टाइप सेमीकंडक्टर इज यूज. देन जंक्शन इंडिकेट केलेले. तर इथं एक जंक्शन इंडिकेट केलेला आहे, बेस कलेक्टर जंक्शन इंडिकेट केलेला आहे आणि इथं बेस इमिटर जंक्शन जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर CB जंक्शन आणि EB जंक्शन जे आहे ते आता सांगितले. 2 जंक्शन आपण स्टडी करणार आहे सर्किट डायग्राम मध्ये. तर बेस कलेक्टर जंक्शन किंवा कलेक्टर बेस जंक्शन तुम्ही म्हणू शकता किंवा इमिटर बेस जंक्शन किंवा बेस इमिटर जंक्शन जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सर्किट सिम्बॉल जो आहे PNP NPN ट्रान्झिस्टरचा लक्षात आला. तर NPN मीन्स काय, 2 N टाइप सेमीकंडक्टर आणि P टाइप सेमीकंडक्टर. तर P जो आहे बेसला कनेक्टेड आहे, बेस तुमचा कॉमन आहे. तर बेस जो आहे ऍक्च्युअल कंपोनेंट मध्ये मिडल टर्मिनल जे आहे ते तुमचं काय असणार आहे, बेस टर्मिनल असणार आहे. तर इथं बेस जो आहे NPN मध्ये मिडल जो आहे P आहे. तर P ला काय बेस कनेक्टेड आहे. PNP मध्ये N जो आहे मिडल आहे, मिडल टर्मिनल जे आहे बेस असणार आहे. कलेक्टर टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल. स्टँडर्ड जे आहे इमिटर वरच्या साईडला असणार आहे आणि कलेक्टर जो आहे तो वरती असणार आहे आणि इमिटर जो आहे तो खालच्या साईडला रिप्रेझेंट केलेला आहे. सेम इथं डायग्राम रिप्रेझेंट केलेली आहे. सर्किट सिम्बॉल आता जो दाखवलेला आहे तोच परत काय केलेला आहे, सर्किट सिम्बॉल जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे. बेस टर्मिनल, कलेक्टर टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल. तर बेस जो आहे इथं ॲरोची डायरेक्शन जी आहे तर याच्यामध्ये PNP ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो तुमचा आउटसाइडला असणार आहे, NPN मध्ये ॲरो इनसाइडला असणार आहे. नंतर या डायग्राम मध्ये करंट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. तर बेस मधून फ्लो होणारा करंट आपण काय करणार आहे, IB ने रिप्रेझेंट करणार आहे. इमिटर मधून फ्लो होणारा करंट IE ने रिप्रेझेंट करणार आहे आणि कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आपण काय करणार आहे, IC ने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज NPN ट्रान्झिस्टर. सेम PNP ट्रान्झिस्टर मध्ये बेस मधून फ्लो होणारा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि इमिटर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज कलेक्टर बेस इमिटर. तर सिम्बॉल लक्षात आले सगळ्यांना. तर ऍक्च्युअली मार्केटमध्ये या टाइप मध्ये काय ट्रान्झिस्टर्स जे आहे ते अवेलेबल असतात. दॅट इज फिगर शोज डिफरंट ट्रान्झिस्टर पॅकेजेस, की वेगवेगळ्या टाइप मध्ये तुमचे ट्रान्झिस्टर जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर सर्किट सिम्बॉल लक्षात आला सगळ्यांना. सर्किट सिम्बॉल किंवा कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल असेल लक्षात आला, PNP ट्रान्झिस्टर असेल किंवा NPN ट्रान्झिस्टर असेल. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो काय असणार आहे, आउटसाइडला असणार आहे आणि PNP ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो काय केलेला आहे, इनसाइडला. सिम्बॉल सेम आहे
तर इथं सिम्बॉल बघा, सर्किटमध्ये आपण हा सिम्बॉल जो आहे ट्रान्झिस्टरचा ड्रॉ करणार आहे. त्याच्यानुसार बेसमधून फ्लो होणारा करंट, इमिटरमधून फ्लो होणारा करंट किंवा कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आपण काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. तर बेसमधून फ्लो होणारा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. इमिटरमधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय IE, दॅट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. देन बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरचं परत कन्स्ट्रक्शन सिम्बॉल जो आहे NPN ट्रान्झिस्टर, PNP ट्रान्झिस्टर. तर याच्यामध्ये मिडल टर्मिनल तुमचं बेस असणार आहे, इकडे कलेक्टर आणि हा इमिटर असणार आहे. याच्यामध्ये सेम कलेक्टर, इमिटर आणि हा मिडल टर्मिनल जो आहे दॅट इज बेस टर्मिनल असणार आहे. सो देर आर 2 जंक्शन्स, हे जंक्शन सांगितले. BJT मध्ये CB जंक्शन आणि EB जंक्शन आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो ट्रान्झिस्टर कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ 2 डायोड कनेक्टेड बॅक टू बॅक. सर्किट डायग्राम वरून लक्षात येईल की 2 डायोड कनेक्टेड बॅक टू बॅक मीन्स व्हॉट. तर आपण हा कन्सेप्ट स्टडी केल्यानंतर हे स्टेटमेंट परत रिवाइज करते. देन देर आर 3 टर्मिनल, की टर्मिनल सांगितले, कलेक्टर टर्मिनल, बेस टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल. द मिडल सेक्शन इज थिन दॅन ऑदर. तर मिडल जो आहे तो तुमचा थिन असणार आहे. मिडल टर्मिनल जे आहे बेस टर्मिनल असणार आहे, दॅट इज थिन दॅन इमिटर अँड कलेक्टर टर्मिनल, दॅट इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. तर याच्यामध्ये ट्रान्झिस्टर दॅट इज आपल्याला लॅबमध्ये या टाईपमध्ये ट्रान्झिस्टर जो आहे तो अवेलेबल आहे. तर 3 टर्मिनल्स आहेत, 1, 2, 3. तर याच्यामध्ये हे जे मिडल टर्मिनल आहे ते तुमचं बेस टर्मिनल असणार आहे. नंतर इथं तुमचं फर्स्ट जे आहे इमिटर टर्मिनल आणि थर्ड जे आहे कलेक्टर टर्मिनल आहे. तर इथं NPN ट्रान्झिस्टर जो आहे स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. तर मिडल टर्मिनल काय असणार आहे, सेकंड पिन जी आहे ती तुमची बेस असणार आहे. थर्ड पिन जी आहे दॅट इज कलेक्टर असणार आहे आणि फर्स्ट पिन जी आहे ती काय असणार आहे, इमिटर टर्मिनल असणार आहे. दॅट इज आपल्या लॅबमध्ये या टाईपचा ट्रान्झिस्टर जो आहे तो अवेलेबल आहे. दॅट इज ट्रान्झिस्टर जो आहे 3 टर्मिनल्स जे आहे ते इंडिकेट केलेले. देन करंट डायरेक्शन जी आहे NPN ट्रान्झिस्टर आणि PNP ट्रान्झिस्टरची करंट डायरेक्शन जी आहे ती शेअर केलेली आहे. तर आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहे, दॅट टाइम करंट डायरेक्शन जे आहे सेम आपण करंट डायरेक्शन ड्रॉ करणार आहे. NPN ट्रान्झिस्टरमध्ये करंट डायरेक्शन बघा, तर इथं NPN ट्रान्झिस्टर मीन्स वॉट, ॲरो जो आहे तो इथं आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे. तर करंट डायरेक्शन NPN मध्ये तर बेसची डायरेक्शन इंडिकेट केली आहे. ॲरो बघा, ॲरोनुसार बेसच्या अक्रॉसचा करंट रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट ॲरो रिप्रेझेंट केलेला आहे आणि इमिटरच्या अक्रॉसचा करंट जो आहे तो ॲरोने रिप्रेझेंट केलेला आहे. NPN ट्रान्झिस्टरमध्ये द नेक्स्ट PNP ट्रान्झिस्टर. तर PNP ट्रान्झिस्टरमध्ये बघा, तर PNP ट्रान्झिस्टरमध्ये याच्या अपोजिट डायरेक्शन जे आहे PNP मध्ये ड्रॉ केलेले आहेत. तर बेस जो आहे तो डायरेक्शन बघा, करंट डायरेक्शन. तर बेसमधून फ्लो होणारा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट IC ने. तर इथं डायरेक्शन NPN ची बघा आणि PNP ची बघा, लक्षात येईल डिफरन्स. तर सर्किट डायग्राम मध्ये आपण ॲरो जे आहे ते सेम ॲरो रिप्रेझेंट करणार आहे NPN साठी आणि PNP साठी. इमिटर मधून फ्लो होणारा करंट IE ची डायरेक्शन जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे. देन फॉर बोथ व्हरायटीज तर आपण काय करणार आहे, करंट इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. तर करंट इक्वेशन जे आहे टोटल करंट सर्किट मधलं आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे सर्किट डायग्राम मध्ये. तर टोटल करंटचं इक्वेशन जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज IE इज इक्वल टू IC प्लस IB. तर इमिटरच्या अक्रॉसचा करंट जो आहे दॅट इज इक्वल टू कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट प्लस बेस टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट, दॅट इज नथिंग बट IE. तर तुमची IE ची व्हॅल्यू जी आहे दॅट इज इक्वल टू IC प्लस IB. तर IC मीन्स कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट प्लस IB मीन्स वॉट, बेसच्या अक्रॉसचा करंट, दॅट इज IC प्लस IB, दॅट इज IE रिप्रेझेंट केलेलं आहे. तर करंट जो आहे दोन्ही कंडिशनमध्ये करंट जो आहे
तो आपण I इज इक्वल टू IC प्लस IB इक्वेशनने रिप्रेझेंट करणार आहे. तर याच्यामध्ये आपण इक्वेशन्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर अल्फा बीटा गॅमा पॅरामीटर जे आहे कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. दॅट टाइम तुम्हाला करंट इक्वेशन जे आहे ते माहिती असलं पाहिजे. तर बोथ केसेसमध्ये NPN ट्रान्झिस्टर असेल किंवा PNP ट्रान्झिस्टर असेल दॅट टाइम करंट जो आहे दॅट इज IE दॅट इज इक्वॅलंट टू IC प्लस IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट कन्स्ट्रक्शनल डायग्राम जे आहे आपण NPN ट्रान्झिस्टरची स्टडी करणार आहे. तर पहिल्यांदा सिम्बॉल आणि करंट डायरेक्शन लक्षात आल्या सगळ्यांना. चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. देन नेक्स्ट आपण काय करणार आहे ऑपरेशन स्टडी करणार आहे. दॅट इज ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर अँड PNP ट्रान्झिस्टरचं काय करणार आहे आपण ऑपरेशन स्टडी करणार आहे. सो फर्स्ट डायग्राम जे आहे ते आपण दॅट वी स्टडी दॅट इज ऑपरेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टर मीन्स व्हॉट देर आर टू टाइप्स ऑफ N टाइप सेमीकंडक्टर अँड वन टाइप ऑफ P-type semiconducting material is used for manufacturing NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टर जो आहे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण स्टेटमेंट नोट करणार आहे. दॅट इज देर आर टू N टाइप सेमीकंडक्टर अँड वन P टाइप सेमीकंडक्टर दॅट इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग NPN ट्रान्झिस्टर. देन NPN ट्रान्झिस्टर मध्ये 3 टर्मिनल्स असणार आहे NPN. तर मिडल टर्मिनल तुमचं काय असणार आहे बेस टर्मिनल असणार आहे. तर इथं NPN रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये काय केलेलं आहे तर इथं सर्किट डायग्राम जे आहे NPN ट्रान्झिस्टरची ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्यानुसार करंट डायरेक्शन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे की आता करंट डायरेक्शन जी आहे ती तुम्हाला NPN ट्रान्झिस्टरची दाखवलेली. त्यानुसार इथं इमिटर NPN इंडिकेट केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे इमिटर जो आहे तो तुमचा N ला कनेक्टेड असणार आहे. P मीन्स बेस मिडल टर्मिनल जे आहे बेस असणार आहे आणि सेकंड N जो आहे दॅट इज नथिंग बट कलेक्टर टर्मिनल. देन टोटल करंट जो आहे की या डायग्राम मध्ये आता सांगितला IE इज इक्वल टू IC प्लस IB ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं सेम टोटल करंट जो आहे सर्किट मधला IE इज इक्वल टू IC प्लस IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. नंतर इमिटर टर्मिनल तर इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेलं आहे रेजिस्टन्स कनेक्टेड आहे दॅट इज RE. तर RE इज नथिंग बट रेजिस्टन्स अक्रॉस इमिटर टर्मिनल. तर हा जो आहे इकडे इमिटर आहे इथं कलेक्टर आहे आणि हा मिडल जो आहे तो बेस आहे. तर 3 टर्मिनल जे आहे ते इंडिकेट केलेले. तर 3 टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेले रेजिस्टर आणि सोर्स कनेक्टेड आहे. तर इमिटरच्या अक्रॉस काय केलेला आहे हा रेजिस्टन्स RE कनेक्टेड आहे. कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस RC कनेक्टेड आहे. RC मीन्स रेजिस्टन्स अक्रॉस कलेक्टर टर्मिनल. तर रेजिस्टन्स जो आहे दॅट इज करंट जो आहे इमिटरच्या अक्रॉसचा करंट साठी RE रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट लिमिट करण्यासाठी RC रेजिस्टन्स जो आहे तो यूज केलेला आहे. करंट डायरेक्शन जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. नंतर इथं व्होल्टेज सोर्स यूज केलेला आहे दॅट इज VEE. तर VEE मीन्स काय व्होल्टेज सोर्स अक्रॉस इमिटर टर्मिनल. तर पोलॅरिटी जे आहे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आहे पोलॅरिटी इंडिकेट केलेला आहे. देन कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस पण सोर्स कनेक्टेड आहे. तर पॉवर सप्लाय जो आहे VCC ने कनेक्टेड आहे. तर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा जो आहे व्होल्टेज सोर्स आहे. देन करंट डायरेक्शन जे आहे तर करंट डायरेक्शन रिप्रेझेंट केली आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दॅट इज इमिटरच्या अक्रॉसचा करंट IE ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं IE रिप्रेझेंट केलेला आहे. बेस टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट IB ने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं IB ने काय केलेलं आहे तर बेसच्या अक्रॉसचा करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे.
देन नेक्स्ट IC, तर कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट जो आहे तो IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये सर्किट डायग्राम जे आहे सिंपल सर्किट डायग्राम आहे. तर याच्यामध्ये काय आहे की इथं तुम्हाला NPN ट्रान्झिस्टर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर सर्किट डायग्राममध्ये डायग्राम लक्षात आली सगळ्यांना की 3 टर्मिनल आहेत, इमिटर, बेस, कलेक्टर. बेस जो आहे मिडल आहे, इमिटर आणि कलेक्टर. तर इमिटरच्या अक्रॉस RE रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. कलेक्टरच्या अक्रॉस RC रेजिस्टन्स जो आहे करंट लिमिटिंग पर्पजसाठी कनेक्टेड आहे. नंतर करंट डायरेक्शन जे आहे त्या इंडिकेट केलेल्या आहेत. तर इमिटरच्या अक्रॉसचा करंट IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. बेसच्या अक्रॉसचा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट जो आहे तो IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. टोटल सर्किट मधला करंट जो आहे दॅट इज इक्वेशन तुम्हाला सांगितलं, IE इज इक्वल टू IC प्लस IB ने आपण काय करणार आहे तर रिप्रेझेंट करणार आहे टोटल करंट इन सर्किट, दॅट इज NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये डायग्राम ही जी आहे NPN ट्रान्झिस्टरची आहे. PNP ट्रान्झिस्टरची डायग्राम जी आहे सेम डायग्राम आहे. आता ही डायग्राम आणि ही डायग्राम जी आहे सेम डायग्राम आहे, फक्त इथं नेहमी काय चेंज केलेलं आहे PNP. तर P जो आहे तो इथं रेजिस्टन्स सेम RE रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, इथं RC रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, फक्त PNP चेंज केलेला आहे. बेसमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. इमिटर मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. टोटल करंट जो आहे सर्किट मधला IE इज इक्वल टू IC प्लस IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे PNP ट्रान्झिस्टर आहे, तर याच्यामध्ये फक्त सप्लायच्या पोलॅरिटी जी आहे या डायग्राम मध्ये चेंज केलेल्या आहेत. तर इथं प्लस मायनस या डायरेक्शन मध्ये पोलॅरिटी दिलेल्या, या डायग्राम मध्ये पोलॅरिटी जी आहे प्लस मायनस या डायरेक्शन मध्ये दिलेली आहे. फक्त पोलॅरिटी जी आहे PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय केलेलं आहे रिव्हर्स केलेलं आहे. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये तर मेजॉरिटी कॅरियर्स, तर आता इथं हे डॉट 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 इंडिकेट केलेले, दॅट इज नेम काय इंडिकेट केलेले मी तर इलेक्ट्रॉन्स इमिटेड. तर याच्यामध्ये NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय असणार आहे तर इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे. तर मेजॉरिटी कॅरियर्स मीन्स व्हॉट दॅट इज इन NPN ट्रान्झिस्टर दॅट इज करंट इज फ्लोईंग अक्रॉस सर्किट. तर करंट जो काही सर्किट मध्ये फ्लो होणार आहे तो तुमचा काय होणार आहे बेस इमिटर जंक्शनच्या अक्रॉस फ्लो होणार आहे. त्याच्यानुसार करंट जे आहे ते मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन्सचे आहे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन्स कलेक्टेड इथं इंडिकेट केलेले. तर वर्किंगमध्ये आपण स्टेटमेंट फक्त नोट करणार आहे. करंट डायरेक्शन जी आहे ती तुमची बेस टू इमिटर जंक्शन असणार आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते तुमचे मेजॉरिटी कॅरियर्स NPN ट्रान्झिस्टर मध्ये रिप्रेझेंट केलेले. आणि PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय इंडिकेट केलेले फक्त होल्स इंडिकेट केलेले. तर PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स काय असणार आहे होल्स असणार आहे. त्याच्यानुसार मेजॉरिटी कॅरियर्स जे आहे होल्सने आपण काय केलेले डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलेले. बाकी सर्किट डायग्राम मध्ये सेम आपण नोट करणार आहे, दॅट इज PNP ट्रान्झिस्टर. N means base terminal, P means emitter and collector terminal. Then emitter च्या अक्रॉस रेजिस्टन्स RE जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी कनेक्टेड आहे. करंट जो आहे इमिटरच्या अक्रॉस IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. बेसच्या अक्रॉसचा करंट IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. टोटल करंट जो आहे सर्किट मधला IE इज इक्वल टू स्टँडर्ड इक्वेशन आहे IC प्लस IB ने रिप्रेझेंट करणार आहे. So in PNP transistor that is current flowing due to majority carriers. तर majority carriers काय असणार आहे होल्स असणार आहे. तर PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय दाखवलेले होल्स जे आहे ते इथे इंडिकेट केलेले. तर मेजॉरिटी कॅरियर्स काय असणार आहे होल्स असणार आहे. सो करंट जो आहे दॅट इज नथिंग बट ड्यू टू होल्स कॅरियर. तर होल्स
जे आहे इमिटेड इंडिकेट केलेले, दॅट इज इन PNP ट्रान्झिस्टर. NPN ट्रान्झिस्टर मध्ये काय इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले, सेम फंक्शन नोट करणारे, फक्त याच्यामध्ये स्टेटमेंट काय ऍड करणारे, इन दिस करंट फ्लो ड्यू टू मेजॉरिटी कॅरियर्स. तर मेजॉरिटी कॅरियर्स तुमचे काय असणारे, इलेक्ट्रॉन्स असणारे. सो इलेक्ट्रॉन्स that acts as a majority carriers in NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी कॅरियर्स असणारे आणि PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय असणारे, होल्स जे आहे ते मेजॉरिटी कॅरियर्स असणारे, दॅट इज PNP ट्रान्झिस्टर अँड NPN ट्रान्झिस्टर. तर डायग्राम लक्षात आल्या, दोन्ही डायग्राम सेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले आहेत NPN ट्रान्झिस्टर मध्ये, PNP ट्रान्झिस्टर मध्ये काय केलेले, होल्स इंडिकेट केलेले आहेत आणि इथं फक्त सप्लायच्या पोलॅरिटी ज्या आहेत त्या चेंज केलेल्या आहेत. तर इथं काय केलेले आहेत की आपण सर्किट डायग्राम मध्ये करंट डायरेक्शन स्टडी केली आहे, तर करंट डायरेक्शन नुसार काय केलेली आहे, पोलॅरिटी. तर इथं NPN ट्रान्झिस्टर मध्ये निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह इंडिकेट केलेले. PNP ट्रान्झिस्टर मध्ये फक्त पोलॅरिटी काय केलेलं आहे, रिव्हर्स केलेलं आहे. तर इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह, सेम या साईडला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे, दॅट इज PNP ट्रान्झिस्टर अँड NPN ट्रान्झिस्टर. सर्किट मधला टोटल करंट जो आहे तो दोन्ही सर्किट डायग्राम मध्ये IE इज इक्वल टू IC प्लस IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर दॅट इज PNP अँड NPN ट्रान्झिस्टर. तर दोन्ही डायग्राम लक्षात आल्या, सिंपल डायग्राम आहे, सेम डायग्राम आहे, फक्त करंट डायरेक्शन जी आहे ती इलेक्ट्रॉन्स आणि होल्सने रिप्रेझेंट केलेली आहे. NPN ट्रान्झिस्टर मध्ये करंट डायरेक्शन जी आहे इलेक्ट्रॉन्सने रिप्रेझेंट केलेली आहे. तर इलेक्ट्रॉन्स काय असणारे, मेजॉरिटी कॅरियर्स असणारे आणि PNP ट्रान्झिस्टर मध्ये होल्स जे आहे ते काय असणारे, मेजॉरिटी कॅरियर्स असणारे, दॅट इज ऑपरेशन ऑफ PNP अँड NPN ट्रान्झिस्टर. देन नेक्स्ट आपण कॉन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे, दॅट इज ट्रान्झिस्टर कनेक्शन स्टडी करणार आहे. That is transistor can be connected in circuit by following 3 ways. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ट्रान्झिस्टर जो आहे सर्किट मध्ये कॉमन बेस टर्मिनल, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर. तर आपण 3 कॉन्फिगरेशन जे आहे ते स्टडी करणार आहे, कॉमन बेस, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर. तर कॉमन मीन्स व्हॉट, तर कॉमन मीन्स व्हॉट तुम्ही काय करणार आहे, ते टर्मिनल काय करणार आहे, कॉमन मीन्स व्हॉट ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. तर कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये काय करणार आहे, बेस टर्मिनल जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये काय करणार आहे, इमिटर टर्मिनल जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. आणि थर्ड कॉन्फिगरेशन आपण स्टडी करणार आहे, दॅट इज कॉमन कलेक्टर. तर कॉमन कलेक्टर मीन्स व्हॉट, कलेक्टर टर्मिनल जे आहे ते आपण काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे, दॅट इज ट्रान्झिस्टर जो आहे तो कॉमन बेस, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये कॉमन मीन्स काय, ग्राउंड कनेक्शन करणार आहे. तर याच्यामध्ये आपण डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवते, इथं ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन स्टडी करणार आहे, CB कॉन्फिगरेशन, CE कॉन्फिगरेशन अँड CC कॉन्फिगरेशन. तर CB मीन्स कॉमन बेस. तर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये ॲब्रिव्हिएशन रिप्रेझेंट केलेले असतात, CB, CE, CC. तर CB मीन्स कॉमन बेस, CE मीन्स कॉमन इमिटर अँड CC मीन्स कॉमन कलेक्टर. तर इथं CB कॉन्फिगरेशन, CE कॉन्फिगरेशन अँड CC कॉन्फिगरेशन. तर सिम्बॉल जो आहे ट्रान्झिस्टरचा ड्रॉ केलेला आहे. तुम्ही PNP ट्रान्झिस्टर घ्या किंवा NPN ट्रान्झिस्टर घ्या, सर्किट डिझाईन करताना कोणत्याही टाईपचा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर याच्यामध्ये हा जो आहे ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे, 3 टर्मिनल आहेत, कलेक्टर टर्मिनल, E मीन्स इमिटर अँड B मीन्स बेस. तर याच्यामध्ये CB कॉन्फिगरेशन, तर फर्स्ट डायग्राम मध्ये तर इथं काय आहे की तुमचा बेस कशाला कनेक्टेड आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. मीन्स तुम्ही आपण सर्किट डायग्राम जी आहे ती स्टडी करणार आहे, तर बेसिक सिम्बॉल जे आहे कॉन्फिगरेशनच्या इथं रिप्रेझेंट केलेले आहेत. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये काय असणार आहे, दॅट इज बेस इज कनेक्टेड टू कॉमन. तर कॉमनला बेस मीन्स काय असणार आहे, ग्राउंडला कनेक्ट असणार आहे. इथं आपण काय करणार आहे, सर्किट डायग्राम मध्ये इनपुट पॅरामीटर अँड आउटपुट पॅरामीटर जे आहे फाइंड आउट करणार आहे. तर याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट नोट करणार आहे,
आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट जे आहे ते नोट करणार आहे. तर याच्यामध्ये सी बी कॉन्फिगरेशन, तर सी बी कॉन्फिगरेशन लक्षात आलं की याच्यामध्ये बेस काय केलेला आहे, तर बेस जो आहे तो कॉमनला कनेक्टेड आहे, दॅट इज सी बी कॉन्फिगरेशन. नंतर सेकंड डायग्राम मध्ये तर बेस टर्मिनल आहे, इथं कलेक्टर टर्मिनल आहे आणि इमिटर टर्मिनल आहे. तर ही सेकंड कंडिशन जी आहे कोणतं कॉन्फिगरेशन आहे सांगा, सीई का सीसी कॉन्फिगरेशन आहे. बी डायग्राम मध्ये कोणतं कॉन्फिगरेशन आहे, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. कॉमन बेस मीन्स काय, बेस इज कनेक्टेड टू कॉमन, दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. सीई कॉन्फिगरेशन मीन्स व्हॉट, emitter is connected to ground and CC means what, collector is connected to ground. तर या डायग्राम मध्ये बघा, ए डायग्राम मी आता सांगितली तुम्हाला. ए डायग्राम जी आहे दॅट इज सी बी कॉन्फिगरेशनची आहे. बी आणि सी डायग्राम सांगा कोणते कॉन्फिगरेशन आहे, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. सी बी सीई सी सी 3 कॉन्फिगरेशन आहेत. बी डायग्राम जे आहे कोणतं कॉन्फिगरेशन आहे बी डायग्राम मध्ये, बी डायग्राम मध्ये कोणतं कॉन्फिगरेशन आहे, सीई. तर इमिटर जो आहे, इमिटर काय केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे, दॅट इज सीई कॉन्फिगरेशन. अँड थर्ड डायग्राम मध्ये कोणतं कॉन्फिगरेशन आहे सी डायग्राम मध्ये, तर सी डायग्राम मध्ये सीसी कॉन्फिगरेशन आहे. तर सीई कॉन्फिगरेशन अँड सीसी कॉन्फिगरेशन. तर आपण सर्किट डायग्राम स्टडी करणार आहे, त्याच्या आधी ह्या बेसिक डायग्राम आहेत. तर प्रत्येकामध्ये काय करणार आहे आपण, इनपुट व्होल्टेज, इनपुट करंट, आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट जे आहे ते मेजर करणार आहे. तर ज्यावेळी बेस कॉमनला कनेक्टेड असेल दॅट टाइम सीबी कॉन्फिगरेशन. इमिटर ज्यावेळी कॉमनला कनेक्टेड, तर कॉमन मीन्स काय, इथं ग्राउंडचा सिम्बॉल दिलेला आहे. ज्यावेळी इमिटर कॉमनला कनेक्टेड असेल त्यावेळी इमिटर कॉन्फिगरेशन. आणि कलेक्टर मीन्स व्हॉट, कलेक्टर ज्यावेळी कॉमनला कनेक्टेड असेल दॅट टाइम सी कॉन्फिगरेशन. तर फक्त आपण काय करणार आहे, सिम्बॉल जो आहे तो काय करणार आहे, तो फक्त सिम्बॉल फिरवणार आहे आणि त्याच्यानुसार कॉन्फिगरेशनच्या सर्किट डायग्राम जे आहे त्या ड्रॉ करणार आहे. तर इनपुट आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे ते आपण काय करणार आहे, नोट करणार आहे सीबी सीई अँड सीसी कॉन्फिगरेशन मध्ये. तर टाइम लिमिट जो आहे तो आता संपेल. देन नेक्स्ट लेक्चरला ऍक्च्युअली कॉन्फिगरेशन जे आहे, सर्किट डायग्राम जे आहे त्या एक्सप्लेन करते. सीबी कॉन्फिगरेशन मीन्स व्हॉट, सीसी मीन्स काय आणि सीई मीन्स काय. तर बेसिक आता सांगितलं, सी बी मध्ये बेस कॉमन, सीई मध्ये इमिटर कॉमन अँड सीसी मध्ये कलेक्टर कॉमन. तर सिम्बॉल जो आहे तो लक्षात ठेवायचा. परत सिम्बॉल दाखवते, एनपीएन ट्रान्झिस्टर असेल किंवा पीएनपी ट्रान्झिस्टर असेल तर एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो आउटसाइडला इंडिकेट करायचा. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी सिम्बॉल जो आहे तो विचारलेला असतो. क्वेश्चन पेपर रेफर करा, मीन्स लक्षात येईल. ड्रॉ सिम्बॉल ऑफ पीएनपी अँड एनपीएन ट्रान्झिस्टर, त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. एनपीएन ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो आउटसाइडला आणि पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो जो आहे तो इनसाइडला आहे. आणि त्याच्यानुसार करंट डायरेक्शन जे आहे पीएनपी आणि एनपी